तर या प्रकरणातील आरोपी निदा खान ही मुंब्र्यात असल्याची शक्यता आहे। पोलीस या निदा खानचा तपास करतायत। निदा अद्यापही फरार आहे आणि ती मुंब्र्यात असल्याची शक्यता वर्तवली जाते। संशयित आरोपी निदा खानचा ठाव ठिकाणा अद्यापही पोलिसांना सापडत नाहीये। मुख्य आरोपी आहे निदा खान आणि तिच्या शोधाकरता नाशिक एसआयटी पथक ठाण्यामध्ये दाखल झाले। ती मुंब्र्यामध्ये असल्याची शक्यता वर्तवली जाते। या प्रकरणी आता पोलिसांचा तपास सुरू आहे। तर या प्रकरणी आता राज्य महिला आयोग सुद्धा सक्रिय झालेला आहे। राज्य महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये पोहोचलं। आयोगाच्या पथकाकडून या संपूर्ण प्रकरणाची आता माहिती घेणं सुरू आहे। राज्य महिला आयोगाच्या पथकाकडून तक्रारदारांची भेट सुद्धा घेणं सुरू आहे। चौकशी समितीमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या वरिष्ठ समन्वयासह 4 जण आहेत। निवृत्त न्यायाधीश साधनी जाधव, हरियाणाचे निवृत्त डीआयजी बीके सिन्हा, सुप्रीम कोर्टाचे वकील मोनिका अरोरा यांचा समावेश आहे। आणि एकीकडे राज्य महिला आयोगाकडून सुद्धा तपास सुरू आहे, तर दुसरीकडे राष्ट्रीय महिला आयोग सुद्धा सक्रिय झालेला आहे। राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक हे नाशिकात पोहोचलेलं आहे। या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल घेतली गेली आहे।